असताल अशी आशा आहे। तर बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ आला नव्हता, तर म्हटलं आता आज आपण व्हिडिओ बनवू। तर आज आमची तयारी चालू आहे पेंडवड्या बनवण्याची। तर त्याच्यासाठीच हे काय आता इथं आधन वगैरे घेऊन ठेवलेलं आहे। तर बघू शकता इतकं त्याचं पीठ तयार झालेलं आहे, खूप सुगंध पण सुटलेला आहे। हे बाजरीच्या पिठाचं आहे आणि आता इथं मी सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली आहे। साडी धुवून व्यवस्थित बांधून ठेवलेली आहे आणि आता त्या वड्या मला असे छोटे छोटे गोळे करून कापून घ्यायचे आहे। आवरी टाकलेली आहे त्याच्यात। आणि आता आपण याच्यामध्ये लसणाची पात, कोथिंबीर थोडी भाजून घेतलेली होती हावरी, ती मी त्याच्यानंतर दळून घेतलेली आहे। आणि 2 किलो बाजरी होती, ती पण मी मिक्सरमधून काढून घेतलेली होती। एवढ्या गोष्टी याच्यामध्ये मी टाकलेल्या आहेत। आणि मग मीठ आणि मिरची टाकून पाणी उकळून घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये मग हे सगळं टाकून घेऊन त्याचं एक आधण घेतलेलं आहे। आणि ते व्यवस्थित शिजून गेलेली आहे बाजरी, हावरी आणि मिरच्या आणि ते सगळं अशा पद्धतीने ते सगळं मिश्रण बनवून आता हे काय आता गोळे करून देणार आहेत त्याच्या, आणि मग मी इथं थापून घेणार आहे। तर एवढ्या याच्यामध्ये एवढी बाज भरत असती 100 ते 150 पेंडवड्या होऊन जातील याच्यामध्ये। तर बघा लसणाच्या पातीमुळं किती सुंदर दिसू राहिलं, पूर्ण अशी हिरवी हिरवी दिसती लसणाची पात। आणि लसणाच्या पातीने याला खूप छान पण चव येत असती। तर मार्च महिना चालू झालेला आहे आणि मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिन्यांमध्ये काय होतं, उन्हाळा खूप वाढला जातो आणि माणसाला बघा असं काही जेवण पण करूशी नाही वाटत, नुसतं पाणीच पिऊशी वाटत असतं। मग जेवण पण असं पोटभर जात नाही आपल्याला। तर हे पदार्थ असे आहेत ना का आपण हे उन्हाळ्यातच खाऊ शकतो। तसे इतर वर्षभर पण चालतात, पण आम्ही एवढं उन्हाळ्यातच संपून टाकणार असतो। कारण काय होतं, जवळ सकाळी 10-15 तळायच्या, परत संध्याकाळी 10-15 तळायच्या, त्यालामध्ये तळल्या जातात त्या। आणि त्याच्यामुळे काय होतं, पोटभर जेवण पण जातं, जेवणाला छान चव पण येते। हावरीची चटणी, जवसाची चटणी आणि पेंडवड्या अशा गोष्टी बनवल्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये मुलांना पण पोटभर जेवण जात असतं। तर त्याच्यासाठीच मग ही तयारी आहे उन्हाळ्याची। आणि काय होतं, लसणाची पात बघा आता लसूण काढायला येईल, काहींचं लसूण काढून पण झालेलं आहे। तर लसणाची पात आता काही दिवसांनी करपली जाते, मग त्याच्यानंतर आपल्याला काही लसणाची पात भेटत नाही परत पुढच्या वर्षांपर्यंत। म्हणून ही जी रेसिपी आहे पेंडवड्यांची ती आपण आत्ताच बनवलेली आहे। आता अशा पद्धतीने आपल्या भरपूर पेंडवड्या तयार झालेल्या आहेत। आता अजून पण इकडची बाज शिल्लक आहे आणि अजून जवळजवळ किती होतील बाई, 2-3 ताट आहेत, म्हणजे अजून अर्धी बाज भरायला बसली। आता दुसऱ्या बाजावर आपल्याला अर्धे टाकावं लागणार, नाही तर मग ह्या जवळ करून इकडं असं काहीतरी करावं लागणार आहे। अशा पद्धतीने भरपूर झालेले आहेत, बघू शकता। आता याच्यावर थापल्याच्या नंतर किती छान पात वगैरे दिसू राहिली आणि हावरी पण चांगली दिसू राहिली। आज काय झाले, हावरी जरा बारीक झाली मिक्सरमध्ये, त्याच्यामुळे एवढी दिसत नाहीये। तरी पण अजून काही जी थोडी अर्धी सगळी राहिलेली ती अशी चांगली दिसते। छान झाली होती त्या दिवशीची पण। तर अशा पद्धतीने खूप छान अशा पापड्या चालू आहे। लयच भारी वाळल्या तरी आता हे बघ लगेच उलट्या पण व्हायला लागल्या, खूप सुंदर अशा वाळल्या, लगेच उलट्या पालट्या होऊ राहिल्या। अजिबात चिकटल्या नाही आज ती साडीला, उद्याचे दिवस सुकून द्यायच्या, मग लगेच डब्यात भरून ठेवायच्या। अशा पद्धतीने झालेले आहेत आता। वाळल्याच्या नंतर खूप कडक होतात का, अशा पद्धतीने झालेली आहे। पात पण अजून छान दिसते त्याच्यावरची। उलट्या करून ठेवते जरा म्हणजे चांगले शिळीला पाणी पाजावं लागेल। वाजायला का थोडं थोडं बाय दार खाय। छान झालं रे, इथं काय पडलं बाय, काही झालं काल तर पाणी मारलं, आज कस काय पडायला लागलं लगेच। पाणी पाजून
राधा ओ राधा आता राधाची मज्जा बघ बर का. आता राधेची मज्जा पाय बर पाय आपली मज्जा. कृष्णा पडी. राधा एवढं जवळ घेतो. मग माय फेवरेट आहे. तो कृष्णाला वाटव इकडं. चल 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 कृष्णा रावची घेतो ना. ओ बाईची लय लाड. ए कृष्णा हे मम्मी माय हाईटचा मेंबर का काही दिवस लय पाहिलं तर आपण त्याला कमार राहील. लय लाड. आयो 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 इकडं चढत होय होय. ए बोय कुठं आहे बोय कुठं आहे कुठं. चला चला बाहेर आपण. छान अशी आता संध्याकाळची वेळ आहे आणि बघू शकता आपल्या आता शेजारचे जे गहू वगैरे होता तो पण आता सोंगून पडलेला आहे खाली. आता त्यांनी एकांनी तर गहू केलेले पण आहेत आणि दुसऱ्यांचा आता गहू सोंगून ठेवलेला आहे. ते पण आता 2-3 दिवसामध्ये करतील. आता गहू सोंगल्याच्या नंतर आपल्याला चांगलाच उन्हाळा पण जाणवणार आहे. आता एवढे दिवस काही वाटत नव्हतं. वावरांमध्ये सगळे गहू वगैरे असल्यावर चांगलं वाटतं. आता तसे मोकळे वावरं बघायला बोर होऊन जातं. 1-2 महिने आता असेच जाणारे जोपर्यंत पाऊस वगैरे चांगला पडत नाही तोपर्यंत. एप्रिल आणि मे महिना तर खूपच खतरनाक जात असतो. आता इथं पण आम्ही पाणी वगैरे मारून घेतलेलं आहे. चांगलं गरम होतं त्याच्यामुळे असं पाणी वगैरे मारलं का मग चांगलं गार वाटतं. आणि इथं बाज वगैरे पण आहे. आता मस्तपैकी इथं बाजावर बसायचे. आता आज चाललाय चुलीवर स्वयंपाक. रोज असतो गॅसवर पण गॅस पण आहे बरं का अजून. पण आज अशी चूल पेटवलेली आहे. भाकरी वगैरे असल्या ना तर पेटवत असतो. पण मग म्हटलं आता सगळेच जण चूल पेटू राहिले सगळीकडे आपण पण पेटू. सरपणाचा स्टॉक आपल्याकडे तसा भरपूर आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही. लोक शहरातल्या लोकांना काही सध्या गॅसशिवाय पर्याय नाही. आपल्याकडं काय गॅस पण असला तरी पण सरपणाची काही कमी नाही. 6 महिने जरी आपल्याला गॅस नसला तरी पण आपण काय घाबरत नसतो. कोरोनाच्या टायमाला पण आपल्याला काही टेन्शन नव्हतं एवढं. आता पण काही नाही. त्याच्यामुळं खेड्यातले जीवन एकदम भारी आहे. काही टेन्शन नसतं. मस्तपैकी लाकडं तोडायचे आणि चुली पेटवायच्या. 2-3 टाईम पोटभर जेवायचं. एवढं काही टेन्शन नाही आहे ना संग्राम. शहरातले लोक उपाशी राहू राहिलेत पार. त्यांना गॅस नाही. आता हॉटेल बंद झाले. लग्नाच्या आचार्यांनी सुपाऱ्या घेतलेल्या होत्या त्या पण आता रिटर्न देऊ राहिलेत माग. त्याच्यामुळं लग्न पण आता कॅन्सल होऊ राहिलेले. इतकी अवघड परिस्थिती झालेली आहे. तसं आपल्याकडं काही नाही. आता आपली चूल जिंदाबाद आहे. अजून आपण काही 6 महिने आपल्याला गॅस नाही भेटला तरी पण चालन. आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे त्याच्यामुळं जरा गॅसचा तुटवडा चालू आहे. आपल्याकडे काही नाही. आपल्या सरपण नसलं तर आपण गावऱ्या थापू शकतो. त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. मग आहे ना किती मोठा उकारडा साचलेला आहे. काय द्यायचं तुम्हाला. आज एवढी चूल पेटली पार पाण्याने विजावं लागू राहील. दे रे संग्राम पाणी. 1 ग्लासच पाणी दे. नको आता जेवण झाल्यावर खाईल. राहू दे खिशात तसंच. मी जेवण झाल्यावर खाईल चॉकलेट.